संत जनाबाई गंगाखेड नावाच्या गावात राहणाऱ्या दमा नावाच्या एका भक्ताची जनाबाई ही मुलगी. तिच्या जातीबद्दलचा उल्लेख तिच्या अनेक अभंगातून तिने स्वतः केलेला आहे. दमाला स्वप्नात दृष्टांत झाला आणि त्या दृष्टांतानुसार विठ्ठल भक्त असणाऱ्या पंढरपुरात वास्तव्य करणाऱ्या शिंपी जातीच्या दामा शेट्टींकडे आपल्या चिमुरड्या जनीला घेऊन दमा गेला. दामा शेट्टींचं सगळंच कुटुंब भगवत भक्त होतं. पंढरपूरच्या केशीराजाची पूजा त्यांच्याकडे चालत असे. त्यांचा मुलगा नामदेव हा तर इतका विठ्ठलवेडा होता की तो विठ्ठलाला आपला मित्र सखाच मानत असे. अशा नामदेवाच्या कुटुंबात जनाबाई आश्रित म्हणून राहिली असली तरी जनाबाई दामा शेट्टींच्या कुटुंबापैकीच एक झाली होती. नामदेवाच्या घरात वावरताना त्या दासीचे जग ते केवढे असणार. अंगण, परसू, माझघर, कोठार एवढ्याच सीमित ती वावरत असे. पण शरीराने इतक्या सीमित जागेत वावरणारी जनी मनानं मात्र असीम अशा परमात्म्याला पाहत होती. त्याचं स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होती. तुळशी वृंदावन, अंगण, रांजण, जातं, शेणी, वेचायला जाण्याचं रान अशा स्थळांचे तिच्या अभंगात उल्लेख आहेत आणि त्या सर्व जागांवर देव तिचा सांगती आहे. ती कोठी खोलीत तिला जळू लागतो, रानात शेण्या वेचू लागतो, अंगणात सडा घालू लागतो, तेव्हा जनाबाई म्हणतात, झाड लोट करी जनी केर भरी चक्रपाणी, पाटी घेऊनिया शिरी नेवनिया टाकी दुरी, ऐसा भक्तीसी भुलला नीच कामे करू लागला, जनी म्हणे विठोबाला काय उतराई होऊ तुला. वारकरी संप्रदायाप्रमाणे संत नामदेवाची दासी म्हणून आयुष्यभर संत जनाबाई राहिल्या. त्यांचे म्हणणे होते की पुनर्जन्म कुठलाही असू दे तो पंढरपुरात असला पाहिजे व त्या जन्मात आलेल्या जीवाला पांडुरंगाची, संत नामदेवांची सेवा करता आली पाहिजे. म्हणून त्या म्हणतात, देवा देई गर्भवास तरीच पुरे माझी आस, परी हे देखा रे पंढरी सेवा नामयाचे द्वारी, करी पक्षी का सुकर श्वान श्वापद मार्जार, ऐसा होत माझी मनी म्हणे नामयाची जनी. जनाबाईबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. तिचा जिवलग विठ्ठल दिवसभर काम करून दमलेल्या जनाबाईंशी गुजगोष्टी करायला येत असे. एके दिवशी परत जाताना विठ्ठल तिच्या घरी त्याचे पदक विसरला आणि ते पदक जनाबाईने चोरले असा आळ तिच्यावर येऊन तिला सुळावर चढवायची शिक्षा फरमावली जाते. चंद्रभागेच्या वाळवंटात सूळ उभा केला जातो. जनाबाई विठ्ठलाचा धावा करते आणि त्या सुळाचे पाणी होते. वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेतलेल्या संत परंपरेतील थोर संत जनाबाई हा माऊली